शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. फ्लावर सारख्या पिकांमध्ये कंद उमलून येताना कापशा अवस्थेत म्हणजे कंद उमलून येताना कंद उमलल्यानंतर कापसाळलेला का होतोय त्या संदर्भात आपण कोणतं 15-20 दिवस नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण सध्या बघितलं तर फ्लावरमध्ये मार्केटची रेंज खूप चांगली आहे, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते. कंद उमलून आलाय आणि कापसाळलेला दिसतोय, मग त्याच्यावर अगोदर काय फवारणी केल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये, आणि आल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी क्रिएटिव्ह मध्ये काय काम केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी साधारणतः एक 45 दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत. कुठंतरी पुढच्या 4-5 दिवसामध्ये कंद उमलायला सुरुवात होईल. मग अशा वेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय फवारणी केल्या पाहिजे, जिथं कंद उमलून आलाय, जिथं हार्वेस्टिंग आता 4-5 दिवसात करायची आहे, मग अशा वेळेस तो कंद पूर्ण कापसाळलेला आणि ते केसासारखं त्या ठिकाणी कापूस अवस्थेमध्ये तो कंद पूर्ण खराब दिसतो. मग अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा 45 दिवसाचा प्लॉट आहे, त्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. विक्रम सोमनाथ आडाव, राहणार वाडगाव, गिरणारे. मोबाईल नंबर 7798906855. आपण या अगोदर कोणत्या कोणत्या प्लॉटला मार्गदर्शन घेतलं? पावसाळ्यामध्ये टोमॅटो, त्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये टोमॅटो होते सेम बेडवरती. सेम बेडवरती. हो. आता ही फ्लावर तुमची 45-46 दिवसाची. एकंदरीत या फ्लावरला पूर्ण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घेतलंय. हो. अजून कंद निघायला एक 4-5 दिवस लागतील. हो, लागतील ना. आणि सगळीकडे जी समस्या जाणवतीये, आपल्यासोबत गिरणाऱ्याचे तुकाराम थेटे आहेत. दादा, या ना पुढं, या पुढं या. कारण म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एकच आहे तुकाराम थेटे, की तुमच्याकडं बरेचसे शेतकरी येतात की फ्लावरमध्ये गेल्या 7-8 दिवसामध्ये मार्केटने खूप उचल घेतली हो. आणि शेतकऱ्यांना अडचण येते. कंद उमलून आला आणि कापसाळलेला सारखा वरती केस येत आहे, तो रोग कोणालाच समजत नाही. त्याच्यावर म्हणजे तुमच्याकडे शेतकरी येत आहेत का? भरपूर प्रमाणात. भरपूर प्रमाणात येत आहे. हो. ते विचारताय तुम्हाला की याच्यावर काय दिलं गेलं पाहिजे, तुम्ही काय सोल्युशन देताय? आम्ही त्याला 52-34 अमोनियम मॉलिब्डेनम वगैरे देतोय, मायक्रोन्यूट्रन स्प्रे देतो त्याच्यावर. त्यावर डॉक्टर किसानचं एक खूप महत्वाचे 2 स्प्रे तुम्हाला सांगतो. ज्यांचा कंद उमलून आलाय किंवा जिथं 5-6 दिवसात मार्केटला जायचंय, नीट लक्षात घ्या. ज्यांचा कंद उमलून येतोय तिथं फवारणी करा. 049-32 500 ग्रॅम, सक्षम 500 मिली, बोरान 150 ग्रॅम आणि टेक्याल 500 मिली हा एक स्प्रे करून घ्या. जिथं आता 4-5 दिवसात आपल्याला हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जायचंय आणि हा रोग येतोय, आलेला आहे, त्याला थांबवायचं कसं, त्या ठिकाणी एक वेगळा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तिथं तुम्हाला घ्यायचं आहे, नीट लक्षात घ्या, तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे सक्षम 500 मिली, टेक्याल 500 मिली, प्रोशेल 250 मिली, बोरान किंवा बोरोप्लस 250. बोरोप्लस घ्याल 250 मिली घ्या, बोरान 250 ग्रॅम घ्या. असं हे 2 स्प्रे तुम्हाला सांगितले. पण ही अवस्था असेल आणि हा रोग आपल्याकडेच येऊच द्यायचा नाही, त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला 2-3 महत्वाच्या फवारण्या करत असताना आपल्याकडं फुलकिडा असेल, म्हणजे पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, जस्सीड ज्याला आपण म्हणतो, थोड्याफार प्रमाणात पिवळा कोळी असेल, तिथं तुम्हाला बायोडी 200 लिटरला 250 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय इमिडा आणि फिप्रोनिल कंटेन एकत्र असलेलं लिसंटा घ्या, पोलीस घ्या, तुम्ही जंप घ्या. तिघांपैकी कोणतंही नावाने तुम्ही त्या ठिकाणी 40 ग्रॅम तुम्हाला 200 लिटरला त्याच्यात घ्यायचंय. त्याच्याबरोबर चांगलं सीवीड तुम्ही घेऊ शकता, डायरेक्टर घ्या. चांगलं सीवीड तुम्ही, अजूनही भरपूर मार्केटमध्ये सीवीड आहे, त्याचा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. तिथं अळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, त्याचप्रमाणे करपा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणून इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्या वेळेस कुठल्याही भाजीपाल्याचा बाजारभाव वाढतो आणि त्याच्या अगोदर शेतकरी गाफील राहतात, म्हणून आपण अशा पद्धतीने जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं तर आपल्याला त्या ठिकाणी बाजारभाव वाढतो कमी होतो, आपला माल हा दर्जेदार कसा राहिला पाहिजे त्या संदर्भात डॉक्टर किसान आतापर्यंत काम करत आलेला आहे, यापुढेही करत राहील. आढाव साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की टोमॅटोमध्ये ठीक आहे बाजारभाव नव्हता, कांद्यामध्ये तुम्ही मार्केट त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं, टोमॅटोमध्ये आता फ्लावरमध्ये घेताय, एकंदरीत फक्त एक प्रश्न तुम्हाला असा असेल की सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन का घेताय?
त्याच्यात खर्च कमी उत्पन्न जादा. खर्च कमी उत्पन्न जादा म्हणून घेताय. हो. नक्की. हो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही नीट ऐकून घेतला असेल. माझ्यासोबत कृषी सेवा केंद्र गिरणारे, आपल्या दुकानाचं नाव काय आहे? त्र्यंबकेश्वर कृषी सेवा केंद्र गिरणारे, ते संचालक आपल्या सोबत आहेत. आणि बऱ्याचशा वेळा तुम्ही बघितलं असेल, मला दुकानदार लोकांचा खूप राग असतो. पण कुठंतरी एखादा दुकानदार, एखादा कृषी सेवा केंद्राचा चालक मालक जर चांगलं काम शेतकऱ्यांसाठी डॉक्टर किसानला जोडून करत असेल, तर त्याची प्रतिक्रिया मी जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कारण त्याच्या पाठीमागे कारण एक असतं की ज्या वेळेस एखादा कृषी सेवा केंद्राकडे एकच तक्रार घेऊन हजारो शेतकरी, 100 शेतकरी, 50 शेतकरी, त्याचं दुकान जसं असेल त्या पद्धतीत तिथं तक्रारी येतात. म्हणून त्याच्याकडून मला एक वाक्यामध्ये जाणून घ्यायचंय की सध्या तुमचा गिरणारा, तुमचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा, नाशिक तालुक्याचा आपला पश्चिम पट्टा, तुमच्याकडं फ्लावर असेल, कोबी असेल, सध्या जे वातावरण आहे या वातावरणामध्ये तुमच्याकडे शेतकरी काय तक्रार घेऊन येत आहेत? याचे कोबी आपला फ्लावरचे जे कंद आहे ते सफेद न राहता असे त्याच्यावर बुरशी वगैरे ती लाल पडताय का? तपकिरी होत आहेत, हो. लाल पडतायत आणि त्याला केस येत आहेत. हो. थोडक्यात गावठी भाषेमध्ये. हा, बरोबर ना? बरोबर. त्याच्यावर तुम्ही 05234 वगैरे देताय. अमोनियम मॉलिब्डेनम 5234 तुम्ही उद्यापासून त्याला काय करा की त्याला जसाही कण उमलतो पहिला स्प्रे त्या ठिकाणी करा. 04932 500 ग्रॅम, 05234 दिलं तरी चालेल. त्याच्यासोबत सक्षम 500 मिली, त्याच्यासोबत बोरान 150 ग्रॅम आणि एखादं चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी देत असताना सिस्टमॅटिक द्यायचं नाही, आपलं रेग्युलर. लक्षात आलं? हो. सिस्टमॅटिक द्यायचं नाही. तिथं एक बुरशीनाशक आपल्याला कोणतं द्यायचंय सिस्टमॅटिक न देताना, आपल्याला सिस्टमॅटिक आणि दुसरं बुरशीनाशक आपण काय म्हणतो त्याला आपण? कॉन्टॅक्ट. म्हणजे स्पर्शीय आणि आंतरपर्शीय. आंतरप्रवाही बुरशीनाशक न देता एक स्पर्शीय बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्यायचंय. आणि त्याच दरम्यान तुम्हाला जर असं ड्रिपचं म्हणजे ड्रिप असेल, तुमचं कंद कुठंतरी म्हणजे दिसायला लागलाय, त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय. त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला एक स्लरी द्यायची. ती स्लरी खूप महत्वाची आहे. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी घ्यायची नाही. कोबी आणि फ्लावर मध्ये सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी घ्यायची नाही. तिथं तुम्हाला 5 लिटर 4 स्ट्रोक, 10 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट आणि त्याच्याबरोबर एक 12 ते 15-20 अंडी तुम्ही त्या ठिकाणी मस्तपैकी विरघळून घ्या. 4 किलो गूळ त्याच्यामध्ये टाका आणि ते देऊन घ्या. त्याच्यानंतर एक 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर पोटॅशियम सोनाईट देऊन घ्या, जेणेकरून कंद निघून आला. आणि पोटॅशियम सोनाईट काय करतं? पोटॅशियम सोनाईट मध्ये पोटॅश आहे, सल्फर आहे आणि मॅग्नेशियम आहे. हे एकत्र तुम्ही 5 किलो, 6 किलो, 8 किलो पर्यंत देऊ शकतात. पण ह्या 2 फवारण्या जर तुम्ही केल्या, कीटकनाशकांच्या फवारण्या तर आपल्याला करायच्याच आहे. आपल्याला करप्या रोगाच्या प्रादुर्भावासाठी फवारण्या करायच्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, सगळ्या गोष्टी माहित आहे. परंतु कुठेतरी कंद उमलला, कंद बाहेर येतोय आणि त्यानंतर कंद काढायला आल्यानंतर कापसाळल्यासारखा दिसतोय, ब्राऊन कलर येतोय, तपकिरी कलर येतोय आणि आपला कंद मार्केटमध्ये 40 रुपये भाव असताना आपल्याला 5 रुपये भाव मिळत नाही. म्हणून त्याच्यासाठी 04932 500 ग्रॅम, सक्षम 500 मिली, बोरान 150 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम, अँट्राकॉल 500 ग्रॅम यापैकी कुठलं एक बुरशीनाशक घ्या. 4-5 दिवस जाऊ द्या. 4-5 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी सक्षम 500 मिली, वेगोमास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली आणि त्याच्यासोबत एक चांगलं कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपला माल तयार होतो आणि बाजारभाव वाढतो, आपला माल खराब होतो, तो खराब होऊ द्यायचा नाही. आपल्याला चांगल्या दर्जाचा माल बाजारात नेऊन आपल्याला जे बाजारभावाची परिस्थिती आहे त्या बाजारभावाच्या परिस्थितीनुसार आपल्याला चांगलं दर त्या ठिकाणी मिळवायचं आहे. आज गिरणारे भागातून हा व्हिडिओ देत असताना आढाव साहेबांसोबत तुम्हाला सांगतो आणि माझ्यासोबत तुकाराम थेटे आहेत, त्र्यंबकराज कृषी सेवा केंद्र गिरणारे. हे बघा, मी इथं कुठल्याही कृषी सेवा केंद्र किंवा कुठल्याही कंपन्यांचं प्रमोशन करत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, पण कुठंतरी एक चांगलं काम करणारा हा कृषी सेवा केंद्र चालक मालक याला काही दृष्टिकोनातून सल्ला देण्याचं काम डॉक्टर किसानच्या माध्यमातून आम्ही करत असतो. शेतकरी पण त्याच्याकडे जातात. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता की फ्लावर सारख्या पिकामध्ये
आज 450 रुपये ओझं ज्याला आपण म्हणतो गावठी भाषेत, 10 कंदाचं ओझं 45 रुपये कंद चाललंय. मग अशा वेळेस आता आपण लागवड केलेली आहे, आपल्याला पण चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि आपल्या सोबत ज्या आज शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्या तुम्हाला पण येऊ नये आणि इतर शेतकऱ्यांना येऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, कारण कोबी असेल, फ्लावर असेल, इतर पिकांमधले व्हिडिओ खूप कमी असतात. ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न डॉक्टर किसान तुमच्यासाठी करत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.